नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अग्निपंख करिअर अकॅडमीच्या या एका अतिशय खास मार्गदर्शक सत्रामध्ये सर्वांचं अगदी मनापासून आणि ऊर्जेने स्वागत आहे. आजचे हे सत्र आपले संचालक शुभम बोराडे सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलं आहे. आज आपण एका अशा अदृश्य शक्तीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आजूबाजूला सतत कार्य करत असते. आणि हो, स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा एक हाय यील्ड म्हणजेच हमखास गुण मिळवून देणारा विषय आहे बरं का. तो विषय म्हणजे चुंबकत्व किंवा ज्याला आपण मॅग्नेटिझम म्हणतो. या अभ्यासपूर्ण सत्रात आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांवरून जाणार आहोत. अगदी चुंबक आणि त्याचे गुणधर्म, चुंबकीय क्षेत्र आणि पृथ्वी, विद्युत चुंबक आणि करंट, जनरेटर आणि विद्युत मोटार, आणि शेवटी ट्रान्सफॉर्मर व त्याचे काही महत्त्वाचे नियम. बस एवढे मुद्दे कव्हर केले की तुमची या विषयाची परीक्षेची तयारी एकदम पक्की झाली म्हणून समजा. तर वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, चुंबक आणि त्याचे गुणधर्म. भौतिकशास्त्रातली कोणतीही गोष्ट जर नीट समजून घ्यायची असेल ना, तर तिचा पाया पक्का असावा लागतो. चला तर मग अगदी बेसिक्सपासून सुरुवात करूया. आता सर्वात पहिला प्रश्न पडतो तो म्हणजे चुंबकत्व किंवा मॅग्नेटिझम नावाची ही अदृश्य शक्ती नेमकी आहे तरी काय? अगदी बरोबर. याचं एकदम साधं आणि सरळ उत्तर सांगायचं तर, ज्या पदार्थात लोखंड, निकेल आणि कोबाल्ट यांसारख्या विशिष्ट धातूंना स्वतःकडे खेचून नेण्याचा म्हणजे आकर्षित करण्याचा गुणधर्म असतो ना, त्यालाच आपण चुंबक म्हणतो. ही जी खेचून घेण्याची ताकद आहे ना, तीच चुंबकत्वाची मुख्य ओळख आहे. आता याचे काही युनिव्हर्सल नियम आहेत बरं का, जे कोणत्याही परीक्षेत वारंवार विचारले जातात. लक्षात ठेवा, प्रत्येक चुंबकाला नेहमी 2 ध्रुव असतात, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. तुम्ही जर एखादा चुंबक मोकळा टांगून ठेवलात ना, तर तो नेहमी उत्तर दक्षिण या रेषेतच स्थिर राहतो. आणि यातला सर्वात महत्त्वाचा नियम, 2 चुंबकांचे समान ध्रुव म्हणजे NN किंवा SS एकत्र आणले तर ते एकमेकांना दूर ढकलतात म्हणजे प्रतिकर्षित करतात. पण जर विरुद्ध ध्रुव असतील म्हणजे N आणि S तर ते चटकन एकमेकांकडे आकर्षित होतात. बरं, स्पर्धा परीक्षांमध्ये एक अत्यंत ट्रिकी आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो, समजा एखाद्या चुंबकाचे बरोबर 2 तुकडे केले तर काय होईल? त्याचे ध्रुव वेगळे होतील का? अजिबात नाही, हे शक्यच नाहीये. चुंबकाचे 2 ध्रुव तुम्ही कधीही वेगळे करू शकत नाही. जर तुम्ही चुंबक मधून कापलात ना, तर त्या प्रत्येक तुकड्याला आपोआप त्याचा स्वतःचा नवीन उत्तर आणि दक्षिण ध्रुव तयार होतो. म्हणजे एका चुंबकाचे 2 स्वतंत्र आणि पूर्ण चुंबक तयार होतात. आता या टेबलकडे बघा. कोणते पदार्थ चुंबकीय आहेत आणि कोणते नाहीत हे अचूक ओळखता आलं पाहिजे. लोखंड, कोबाल्ट आणि निकेल हे चुंबकीय आहेत हे सर्वांना माहीत असतं. पण परीक्षेत नेमकी गल्लत कुठे होते? उमेदवार घाईघाईत तांबे किंवा ॲल्युमिनियमला चुंबकीय समजून टिक मार्क करतात. पण मित्रांनो, ही चूक टाळा. तांबे, ॲल्युमिनियम तसंच लाकूड, काच आणि प्लास्टिक हे सगळे अचुंबकीय पदार्थ आहेत. चुंबक त्यांना अजिबात आकर्षित करत नाही. आता दुसरा भाग आहे चुंबकीय क्षेत्र आणि आपली पृथ्वी. चुंबकाच्या स्वतःच्या त्या अदृश्य क्षेत्रापासून ते थेट पृथ्वीच्या महाकाय चुंबकत्वापर्यंतचा हा रंजक प्रवास आता आपण पाहणार आहोत. चुंबकाच्या भोवती ज्या अंतरापर्यंत त्याची ताकद किंवा बल जाणवतं त्याला आपण चुंबकीय क्षेत्र म्हणतो. आणि हे क्षेत्र दाखवण्यासाठी आपण चुंबकीय बलरेषांचा वापर करतो. या रेषांबद्दल 3 गोष्टी कायम लक्षात ठेवायचं. पहिली म्हणजे ध्रुवांजवळ यांचं बल सर्वात जास्त असतं. दुसरी, या रेषा नेहमी उत्तर ध्रुवाकडून निघून दक्षिण ध्रुवाकडे जातात. आणि तिसरी, जी परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, या चुंबकीय बलरेषा एकमेकांना कधीही कोणत्याही परिस्थितीत छेदत नाहीत म्हणजे क्रॉस करत नाहीत. मग मला सांगा, जहाजावर दिशा दाखवणारा होका यंत्र म्हणजे कंपास नेमकं कसं काम करतं? अगदी उत्तम प्रश्न आहे. आणि याचं उत्तर हे सिद्ध करतं की आपली पृथ्वी स्वतःच एका महाकाय चुंबकासारखी कार्य करते. गंमत बघा, पृथ्वीचा जो भौगोलिक उत्तर ध्रुव आहे ना, तो प्रत्यक्ष तिच्या चुंबकीय दक्षिण ध्रुवाजवळ आहे. म्हणजे हे उलटं गणित आहे. आणि पृथ्वीच्या याच उलट्या चुंबकीय गुपितामुळे होकायंत्राची सुई नेहमी उत्तर दिशा दाखवते. आहे की नाही कमाल? पण मग चुंबकाची ही खेचण्याची शक्ती कायमस्वरूपी टिकून राहते का? ती कधी नष्ट होऊ शकते का? नक्कीच नष्ट होऊ शकते. आणि त्याचे 3 मुख्य मार्ग आहेत. जर चुंबक खूप जास्त तापवला किंवा खूप उंचावरून खाली आपटला किंवा त्यावर हातोड्याने जोरात आघात केला तर त्यातील चुंबकत्व कायमचं नष्ट होतं. हा सुद्धा परीक्षेसाठी एक हाय स्कोरिंग मुद्दा आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपण आलोय भाग 3 वर, विद्युत चुंबक आणि करंट. सत्राच्या या टप्प्यावर आपण विद्युत ऊर्जा आणि चुंबकत्व यांचा एक अतिशय जादुई संगम पाहणार आहोत. आता हे विद्युत चुंबक किंवा इलेक्ट्रोमॅग्नेट
म्हणजे नेमकं काय? जेव्हा आपण एका लोखंडी पट्टीभोवती तांब्याची तार गुंडाळतो आणि त्यातून विद्युत प्रवाह म्हणजे आपली इलेक्ट्रिसिटी सोडतो, तेव्हा ती लोखंडी पट्टी चक्क एका चुंबकाप्रमाणे काम करू लागते. यालाच विद्युत चुंबक म्हणतात. पण लक्षात घ्या, हे तात्पुरतं असतं बरं का. तुम्ही विजेचं बटन बंद केलं की त्याचं चुंबकत्व लगेच गायब होतं. म्हणूनच याचा वापर इंडस्ट्रियल क्रेनमध्ये, हॉस्पिटलमधल्या MRI मशीनमध्ये आणि आपल्या दारावरच्या इलेक्ट्रिक बेलमध्येही अगदी बेमालूमपणे केला जातो. पण जिथे विजेचा संबंध येतो तिथे करंटचे जे प्रकार आहेत ते सोप्या भाषेत कसे समजून घ्यायचे? अगदी सोपं आहे. या 2 बाजू पहा. एका बाजूला आहे DC म्हणजेच डायरेक्ट करंट किंवा दिष्टधारा. हा करंट फक्त एकाच दिशेने वाहतो, जसा बॅटरी किंवा सोलर पॅनलमध्ये असतो, आणि त्याची वारंवारता म्हणजेच फ्रिक्वेन्सी 0 हर्ट्झ असते. दुसऱ्या बाजूला आहे AC म्हणजेच अल्टरनेटिंग करंट किंवा प्रत्यावर्ती धारा. हा करंट ठराविक वेळेनंतर स्वतःची दिशा बदलतो. आपल्या घरात येणारी वीज ही AC असते. आणि मित्रांनो, भारतात या ACची वारंवारता 50 हर्ट्झ असते. हे आकडे ना परीक्षेसाठी अगदी तोंडपाठ असायलाच हवेत. आता वळूया भाग 4 कडे, जनरेटर आणि विद्युत मोटार. या अदृश्य शक्तीच्या मदतीने मोठी यंत्र कशी चालतात त्याचा हा प्रत्यक्ष यांत्रिक भाग आता आपण पाहणार आहोत. एक गोष्ट मी प्रामाणिकपणे कबूल करतो, बऱ्याचदा जनरेटर आणि मोटर या दोघांमध्ये आपला खूप गोंधळ उडतो. हे कायमचं कसं लक्षात ठेवायचं? हा गोंधळ उडणं अगदी स्वाभाविक आहे, पण हे लक्षात ठेवण्याची एक एकदम सोपी ट्रिक आहे. बघा, विद्युत जनरेटर काय करतो? तो यांत्रिक ऊर्जेचं म्हणजे मेकॅनिकल एनर्जीचं रूपांतर विद्युत ऊर्जेत म्हणजे इलेक्ट्रिसिटीमध्ये करतो. या उलट विद्युत मोटार ही जनरेटरच्या अगदी उलट काम करते. ती विद्युत ऊर्जेचं रूपांतर यांत्रिक ऊर्जेत करते, जसे की आपल्या घरातला पंखा किंवा मिक्सर. सोपं आहे ना? आणि हा जो विद्युत जनरेटर आहे तो नेमक्या कोणत्या वैज्ञानिक तत्वावर काम करतो? तो विद्युत चुंबकीय प्रवर्तन किंवा ज्याला आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतो त्या तत्वावर काम करतो. आणि हा नियम ज्या महान शास्त्रज्ञाने शोधून काढला त्यांचं नाव आहे मायकल फॅरेडे. स्पर्धा परीक्षांमध्ये शास्त्रज्ञांची नावे आणि त्यांनी लावलेले शोध यावर 100% प्रश्न असतोच, त्यामुळे मायकल फॅरेडे हे नाव तुम्ही अजिबात विसरता कामा नये. आणि आता आपण पोहोचलो आहोत सत्राच्या 5व्या आणि शेवटच्या भागावर, ट्रान्सफॉर्मर आणि महत्त्वाचे नियम. हा टप्पा अतिशय निर्णायक असणार आहे. मला सांगा, फ्लेमिंगचे नियम नेहमीच आपल्याला थोडे कन्फ्यूज करतात. हे नीट लक्षात ठेवण्यासाठी काय भन्नाट आयडिया आहे का? नक्कीच आहे ना. फ्लेमिंगचे 2 नियम आहेत. त्यांचा डाव्या हाताचा नियम म्हणजे लेफ्ट हँड रूल हा विद्युत मोटारमध्ये बलाची दिशा ठरवण्यासाठी वापरला जातो, आणि फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम म्हणजे राईट हँड रूल हा विद्युत जनरेटरमध्ये प्रेरित झालेल्या करंटची दिशा ठरवण्यासाठी वापरतात. तुम्ही हा तक्ता असाच्या असा डोक्यात फिट करून ठेवा, म्हणजे परीक्षेत तुमचा मार्क कुठेच जाणार नाही. आता ट्रान्सफॉर्मरबद्दल बोलूया. ट्रान्सफॉर्मरचं काम काय? तर तो व्होल्टेज वाढवण्यासाठी म्हणजे स्टेप अप करण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी म्हणजे स्टेप डाऊन करण्यासाठी वापरला जातो. पण ह्यातला कॅच काय माहिती आहे? हा ट्रान्सफॉर्मर फक्त आणि फक्त AC करंटवर काम करतो. तो DC करंटवर अजिबात काम करत नाही. परीक्षेत हमखास फसवणारा हा मुद्दा आहे, त्यामुळे हा पक्का लक्षात ठेवा. आणि सत्राच्या शेवटी परीक्षेतील आणखी एक हक्काचा मार्क देणारा प्रश्न पाहूया. भारतातील घरगुती वापराच्या विजेचं स्टँडर्ड व्होल्टेज किती असतं? तर याचं एकदम अचूक उत्तर आहे 220 व्होल्ट. आणि लक्षात असू द्या, ही वीज नेहमी AC स्वरूपात असते. हे आकडे खूप बेसिक वाटतात, पण मेरिट लिस्टमध्ये हेच आकडे निर्णायक ठरतात. अगदी खरंय. यशाची गुरुकिल्ली म्हणजे दुसरं काही नसून दररोज सातत्याने केलेले छोटे छोटे प्रयत्नच असतात. आजचं हे विशेष मार्गदर्शक सत्र तुम्हाला चुंबकत्व या विषयात पैकीच्या पैकी गुण नक्कीच मिळवून देईल याची आम्हाला खात्री आहे. नक्कीच. अग्निपंख करिअर अकॅडमी आणि संचालक शुभम बोराडे सर यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली तुम्ही सर्व विद्यार्थी अशीच ध्येयाकडे पूर्ण ताकदीने वाटचाल करत राहा. भरपूर सराव करा आणि यशस्वी व्हा. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट आणि माहितीपूर्ण सत्रात. तोपर्यंत धन्यवाद आणि ऑल द बेस्ट.